Ray optics. Optics. This lesson is very important for you. NET साठी, JEE साठी, CET साठी तिन्ही प्रकारासाठी. ओके. तुम्हाला मी एक थेरी सांगितली पोरांनो. ओके. त्या थेरी मध्ये तुम्हाला ही एमसीक्यू सोडवायची आहे की नाही? पहिला जो आपण पार्ट पाहिलाय सुरुवातीचा, पहिले दोन लेक्चर जे झाले त्याच्यावरती आपली एमसीक्यू घेणं चालू आहे. आता इथे पहिला एमसीक्यू आहे, द स्पीड ऑफ लाइट इन अ आयसोट्रॉपिक मीडियम डिपेंड्स अपॉन. तर स्पीड हे कशावरती अवलंबून असते? स्पीड ऑफ द लाइट इन एन आयसोट्रॉपिक मीडियम डिपेंड्स अपॉन कशावरती असते का? पोरांनो स्पीड कशावरती अवलंबून असते माहिती आहे का? स्पीड टोटली डिपेंड्स अपॉन द वेव्हलेंथ. कशावरती असते? वेव्हलेंथ वरती अवलंबून असते. ऐकणे, जेवढा वेव्हलेंथ, स्पीड ऑफ द लाइट इज टोटली डिपेंड अपॉन द वेव्हलेंथ. आता पोरांनो ही बहार आहे, तुम्ही असं फ्री मैदानावरून चाला, रोडवरून चालले. इमॅजिन करा आता तिकडे पूल ब्रिज वगैरे आहे. इमॅजिन करा की रुरल एरिया आहे, ग्रामीण भाग आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, वाटेमध्ये एखादी छोटीशी नदी आहे, छोटासा ओढा आहे, छोटासा पाणी वाहत आहे, गुडघे इतकं पाणी, मांडी इतकं पाणी चाललेलं आहे. तिथून त्याच्यातून तुम्हाला जायचं आहे, है का नाही? पहिली तुमची स्पीड कशी होती? जास्त होती, है का नाही? जास्त होती. आणि पाण्यात आता तुमची स्पीड काय झाली? कमी झाली. तुमचं काय झालं? वेव्हलेंथ होता, पाय टाकायचा वेव्हलेंथ होता, काय झालं? कमी झालं. म्हणजे तुमची स्पीड कशावरती अवलंबून असते? वेव्हलेंथ वरती अवलंबून असते. तसंच असतं लाईटचं सुद्धा. रेअर मीडियम मध्ये कशी असते? लाईट दिली जाते. मात्र डेन्सर मीडियम आला की लाईटला पण काय असतं? तशा पद्धतीने जसं आपण पाण्यात गेलो, पाणी कोणता डेन्सर मीडियम आहे, जसं आपल्याला बाधा आली तशीच बाधा लाईटला सुद्धा येते. आणि म्हणून वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम कशी आहे? जास्त आहे कोणापेक्षा? वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम पेक्षा. असं कोण सांगितलेलं आहे? सर्वात पहिले प्रथम हायजेन्सनी पहिल्या प्रथम सांगितलेलं आहे. तुम्हाला मी एकूण 5 थेरी सांगितले होते पोरांनो. पहिली न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी, दुसरी मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी लाईट सांगितली होती. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी थेरी सांगितली होती मी. कोणती तिसरी माहिती का तुम्हाला? हायजेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. त्याच्यानंतर आइन्स्टाईनची फोटॉन क्वांटम थेरी. कोणती थेरी? फोटॉन म्हणा किंवा क्वांटम थेरी ऑफ लाईट हे सांगितलं होतं आइन्स्टाईननी, हे की नाही? आणि पाचवी थेरी सांगितली होती डी ब्रॉग्लीनी. मात्र हायजेनने सांगितलं होतं की लाईटची गती हे रेअर मध्ये जास्त आहे कोणापेक्षा? डेन्सर पेक्षा. आणि न्यूटनने काय सांगितलं होतं? लाईटची गती ही कशी आहे? कशामध्ये कमी आहे? रेअर मध्ये कमी आहे कोणापेक्षा? डेन्सर पेक्षा. असं कोण सांगितलं होतं? न्यूटनने सांगितलं. अशा तुमच्या 5 थेऱ्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी आता आयसोट्रॉपिक मीडियम मध्ये जी स्पीड डिपेंड कशावरती असते? वेव्हलेंथ वरती असते. म्हणून तुमचं हे ऑप्शन बरोबर आहे स्टुडंट्स. कोणतरी नेचर ऑफ सोर्स नाही, कुठून उगम पावला त्या लाईट त्यात नाही. इट्स वेव्हलेंथ, इट्स डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन वरती, इट्स इंटेन्सिटी त्याच्यावर अवलंबून असते. कशावर असते? वेव्हलेंथ वरती, इट्स वेव्हलेंथ वरती अवलंबून असते. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या. द rectilinear propagation of light in a medium is due to. Rectilinear propagation of light in a medium is due to. अरे पोरांनो काय आहे? काय आहे? हाय वेलॉसिटी, लार्ज वेव्हलेंथ, हाय फ्रिक्वेन्सी आणि सोर्स. हे कशावर? रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी असेल तेवढी जास्त रेक्टेल अलाउड असतं. उदाहरणामध्ये एखादे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण पाहिले. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ लाइट इज मॅक्झिमम, then the maximum current will emit from the metal. असा आपण त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. When light is incident on the metal, electrons are emitted from that metal. जेव्हा लाईट एखाद्या मेटल वरती टाकाल तेव्हा त्या मेटल पासून काय निघतं पोरांनो? इलेक्ट्रॉन्स निघतात आणि ते इलेक्ट्रॉन्स पासूनच मग करंटची निर्मिती होते. म्हणून जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असेल तेवढी जास्त इलेक्ट्रॉन निघतात आणि तेवढं जास्त करंटची निर्मिती होते. याचा अर्थ असा झाला, लॅक्टिनियर प्रोपोगेशन is totally depend upon the frequency. If the frequency is high, then rectilinear propagation is also high. म्हणून पुराण गीत असा आहे, the rectilinear propagation of light in a medium is due to its high speed velocity नाही, large wavelength नाही, तर high frequency. याच्यावर पुराणाने high frequency वरती अवलंबून असतं. ठीक आहे. हे rectilinear propagation of light in a medium कशावर अवलंबून असते पोरांनो? हाय फ्रिक्वेन्सी वरती अवलंबून असते. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला हे माहितीच आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरी द स्पीड ऑफ लाइट इज, कशी आहे तुम्हाला मी थिअरी सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरी द स्पीड ऑफ लाइट थोडं जास्त असते. सेम इन ऑल द मीडियम, लेसर इन रेअर मीडियम, इंडिपेंडेंट ऑफ द मीडियम, लेसर इन डेन्सर मीडियम, लेसर इन रेअर मीडियम. तिने काय सांगितलं? लेसर इन रेअर मीडियम देन द डेन्सर. ऍक्च्युअली ते चुकीचं आहे, पण तेव्हा 16व्या शतकामध्ये तेव्हा ते सांगितलेलं रेअर मीडियम मध्ये जास्त आहे कोणापेक्षा? डेन्सर मीडियम पेक्षा. लेसर इन कसं रे? लेसर इन रेअर मीडियम हे कोण सांगितलं होतं? न्यूटनने सांगितलं होतं सुरुवातीला. ऍक्च्युअली तसं नाही. ऍक्च्युअली खरं काय आहे? जास्त आहे रेअर मीडियम मध्ये कोणापेक्षा? डेन्सर मीडियम पेक्षा. असं नंतर प्रूव्ह झालं, हायजर्स नंतर प्रूव्ह केलं, परंतु तेव्हा सुरुवातीला न्यूटनने हे चुकीचं सांगितलं होतं. पण त्यांच्या थिअरीनुसार तेव्हा कॉर्पस्कुलर थिअरी कोणती थिअरी दिलं होतं? कॉर्पस्कुलर थिअरी. कोणाची थिअरी? न्यूटनची थिअरी. आणि मग त्यांच्या थिअरीनुसार काय झालं पोरांनो? लेसर इन रेअर मीडियम सांगितलं होतं नाही का? म्हणून खरं ऑप्शन त्यांचं कोणतं बरोबर आहे? तुमचं हे बी ऑप्शन बरोबर आहे. लेसर इन रेअर मीडियम आहे. ओके. त्यांच्या थिअरीनुसार ऍक्च्युअली आपल्या आत्ताच्या नियमानुसार कसं आहे? मग हे बरोबर आहे. लेसर आता प्रूव्ह केलेलं आहे. डी ब्रॉग्ली वगैरे. त्याच्यानंतर आणखी कोण प्रूव्ह केलेलं आहे? हायजर्सने प्रूव्ह केलेलं आहे. आताच कसं आहे मग? लेसर इन डेन्सर मीडियम हे बरोबर आहे. त्यांच्या थिअरीनुसार हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरी द स्पीड ऑफ लाइट इज ग्रेटर इन डेन्सर देन द रेअर, असं न्यूटनने सांगितलेलं होतं. बरोबर आहे. चला, तर ह्या तुमच्या 3 एमसीक्यू क्लिअर झालेले आहेत. सर्वांना समजलेले का? येस. साऊंड कोण साऊंड प्रोड्यूस करते ते बघा रे. सर्वांना झाले होते. पुढे ऑप्टिक्स मध्ये पुढचा एमसीक्यू आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट प्रोड्यूस साऊंड? कोण साऊंड प्रोड्यूस करत नाही? ओके. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट प्रोड्यूस साऊंड? A bell ringing under water, an explosion in outer space, a gun fired in a room with no echoes, a hammer hitting a block of rubber. Okay.
मग पहा पोरांनो कसा माहिती आहे का, इथून काही अंतरावरती आउटर स्पेस म्हणजे कुठं, आउटर स्पेस म्हणजे अर्थ असा आहे पोरांनो की आपल्याकडे लेयर्स आहेत. इकडे किती लेयर्स आहेत, असे 5 लेयर्स आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. इकडे हे लेयर तुम्ही लहान वर्गामध्येच तुम्ही शिकलेला आहे. पहिला लेयर कोणता, दुसरा लेयर कोणता, इकडे तिसरा लेयर कोणता, चौथा लेयर कोणता आणि 5वा लेयर कोणता. इकडे सर्वात वरचा कोणता आहे, एक्झोस. इकडे कोणता असतो, एक्झोस्फेरिक लेयर. सर्वात वरचा एक्झोस्फेरिक लेयर असतो. एक्झोस्फेरिक लेयर मध्ये जेव्हा एखादी स्फोट झाला तर तेव्हा त्याचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साऊंड येत नाही. त्याच्या खालचा जो लेयर असतो, त्याच्या खालचा आयनोस्फेरिक लेयर. आयनोस्फेरिक कोणता असतो, आयनोस्फेरिक खालचा लेयर कोणता असतो, आयनोस्फेरिक. ह्यांचं किती किलोमीटर पासून अंतर आहे, 400 किलोमीटर पासून वरचा जो अंतर आहे तो एक्झोस्फेरिक, आणि 80 पासून तर हे साधारणतः 200-250 पासून तर हे 400 पर्यंतचा जो लेयर असतो तो आयनोस्फेरिक लेयर असतो. कोणता असतो, आयनोस्फेरिक लेयर असतो. सुरुवातीला स्ट्रॅटोस्फेरिक, स्ट्रेटोस्फेरिक असे लेयर्स असतात. असे पहिलं 1 पासून तर 12 किलोमीटर पर्यंतचा, 1 पासून तर 12 किलोमीटर, 12 पासून 50 पर्यंत, 50 पासून 80 पर्यंत, 80 पासून पुढे असे लेयर्स असतात. आणि 20 किलोमीटर पासून तर ते 50 किलोमीटर पर्यंत, 20 ते 50 पर्यंत तो कोणता असतो, तो म्हणतो लिथोस्फियर. ज्याच्यापासून आपल्याला काय होत नाही रे, ज्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरून जे लाईट येते, लाईट मध्ये कोणते वेव्ह असतात तरी पोरांनो, लाईट मध्ये कोणते इलेक्ट्रो नाही, आता लाईट मध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात आणि ते रे डायरेक्ट जर आले तर आपलं पूर्णपणे पृथ्वी काय आवाज जाईल, पूर्णतः जेवढे सजीव मात्र आहे पूर्णतः जळून जाईल पूर्णतः. ते अब्झॉर्ब करण्याचं काम कोण करत असतं, ओझोन लेयर असतो मध्यंतरी. किती पासून, 30 किलोमीटर पासून, म्हणजे 20 ते डायरेक्टली 30 पर्यंत जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं कोणता लेयर आहे, ओझोन लेयर आहे. ते ओझोन लेयर काय करतो, वरून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे तो अब्झॉर्ब करून घेण्याचं काम करत असतो. म्हणून त्याच्याची तीव्रता जी एकदमच कमी होते. मग खाली जे रे येतात तर त्याच्यामध्ये तीव्रता जास्त असते, म्हणून आपण जिवंत आहे. जेव्हा हे ओझोन लेयर संपून जाईल तेव्हा सर्व पृथ्वी नष्ट होऊन जाईल. कारण सन रे पासून आलेले जे सन रे असतात ते अतिशय तीव्र असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. ते रे आपल्यावर पडलं तर आपण जळून जाऊ, एवढे प्रचंड असतात ते. आणि एवढी सर्वांची दाहकता, सर्वांची तीव्रता ऑब्झर्व करून घेण्याचं काम ओझोन लेयर करत असतो. आणि मग जास्त दूषित झालं खाली पृथ्वी तलावरती, हे दूषितपणा जर वर गेला तर त्या ओझोन लेयरला काय होतं, विजा पोहोचते. ओझोन लेयर हळूहळू कमी होतो. आणि म्हणून जास्त जेवढे दूषितपणा जर झाला पृथ्वी तलावरती, आता मोठ्या मोठ्या कंपन्या सुरू झाल्या, ते सर्व त्यांची प्रोडक्शन करतात आणि त्यांचा जो काही धूर आहे हवेमध्ये सोडतात. हे धूर जर जास्त झाला, ही 20 किलोमीटर अंतर जातो पुढे आणि तो त्या ओझोन लेयरला विजा पोहोचतो. आणि अशा पद्धतीने तो ओझोन लेयरची जी जाडी आहे ती कमी व्हायला लागली. अर्थात ती जाडी खूप मोठी आहे, 30 किलोमीटरची जाडी आहे. इथून बिल्डिंगपर्यंत एवढी मोठी जाडी आहे. मग ती जाडी कमी कमी जसं होत जाईल तसं मग ती ओझोन लेयर आहे ते ऑब्झर्व करून घेण्याची त्याची क्षमता आहे ती कमी होत जाईल. आता सध्या आहे म्हणा, पण कालांतराने तुम्ही अतिशय दूषितपणा जर पृथ्वीवरती वाढला तर मात्र त्या ओझोन लेयरला विजा पोहोचू शकते.
ह्या समस्या कालांतराने उद्भवणार आहेत असं सायन्स सांगत आहे. ओके, ठीक आहे. आता मला सांगायचं एवढंच आहे पूर्वीला तुम्हाला, which of the following does not produce sound. आता खरं तरी a bell ringing under the water, पाण्यामध्ये एक बेल आहे त्याला वाजायला लागली, पाण्यामध्ये बेल वाजती आहे त्याचा सुद्धा साऊंड येतो. डेन्सर मीडियम मधून सुद्धा काय होतं, साऊंड जातो. प्रमाण कमी असतं पण जातो. An explosion outer space, ठीक आहे, आपल्या जवळ असेल तर आवाज येतो. आउटर स्पेस आहे, 400 किलोमीटरच्या पुढे आहे, त्याचा स्फोट झाला, तुम्हाला काय ऐकायला म्हणून तुमचा आन्सर बरोबर आहे, हे बरोबर आहे. दिस इज युअर करेक्ट आन्सर. A gun fired in the room echoes म्हणजे काय, इको म्हणजे प्रतिध्वनी येणं. विथ नो इकोज, कोणती प्रतिध्वनी नाही तरी पण तुम्हाला आवाज येतो. गन आपण बंद करू तरी आवाज येतो आपल्याला. हॅमर हिटिंग अ ब्लॉक ऑफ रबरला आपण एका हॅमरने मारलं तरी पण आवाज येतो. कमी येतो पण तो येतो आवाज. ह्याचा आवाज येतो, ह्याचा पण येतो, पण ह्याचा अतिशय उंच असेल तर येत नाही, जवळ असेल तर त्याचा पण येतो. परंतु ते सांगितलेलं आहे का आउटर स्पेस म्हणून हे खालचे जे लेयर आहेत ना, हे लेयर सोडून डायरेक्टली सर्वात वरच्या लेयर मध्ये जेव्हा तो स्फोट झाला तर तेव्हा त्याचा आवाज तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, आवाज काय येतो रे, आवाज येण्यासाठी, साऊंड येण्यासाठी कशाची गरज आहे, मीडियमची गरज आहे. इफ देयर इज अ मीडियम you can hear the sound. If there is no medium you cannot hear the sound. जर माध्यम नसेल तर आपण आवाज ऐकू शकत नाही. मग एक्झॉस्टियर केलं तिथं काय असते, पोकळी असते, तिथं काय असतं, व्हॅक्यूम असतो, आणि ते व्हॅक्यूम पासून आपल्यापर्यंत आवाज येणार नाही. आता तुम्हाला आवाज मी बोलायला लागले काय येतो आहे, इथं हवा आहे आणि हवेच्या माध्यमातून तुम्ही ते ऐकू शकता. आणि पोकळीमध्ये जेव्हा स्फोट झाला तर तो स्फोट तुम्हाला ऐकू येत नाही, कारण मीडियम नसतं. विदाउट मीडियम साऊंड कॅन नॉट पास, साऊंड होत नाही. म्हणून तुमचा अर्थ बरोबर आहे. आणि एक्सप्लोजन इन द आउटर स्पेस, तेव्हा साऊंड आपल्याला काय होत नाही, येत नाही. पुढचा प्रश्न बघा, which of the following wave does not travel in vacuum. व्हॅक्यूम मधून कोणता वेव्ह जात नाही, तर हा जातो. रेडिओ वेव्स जातो. रेडिओ वेव्ह तुम्हाला रेडिओ म्हणजे का, दूरदर्शन. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही तेव्हा ऐकलं नाही पाहिजे, आम्ही लहान असताना आम्ही रेडिओ खूप ऐकायचो. रेडिओ तुम्ही रेडिओ ऐकलाच नाही, कारण तुमचा जन्म आता झाला, गेली 16 वर्ष झाली तुमचा जन्म झालेला, 16 वर्ष 17 वर्ष. पण तेव्हा रेडिओचं पूर्णपणे प्रमाण कमी झालेलं होतं. तेव्हा रेडिओ नव्हतेच ना. कुठे FM रेडिओ चालायचा आहे की नाही. आता उलट FM रेडिओ फक्त तुम्हाला चित्र न दिसता फक्त आवाज ऐकायला येतो. आज मोबाईलमध्ये असं आहे की सर्व तिथं चित्र हे दिसतं आणि आवाज ऐकायला येतो, दोन्ही पाहायला मिळतं. पण तेव्हा ते चित्र न पाहता नुसता आवाज ऐकणं लोकांना आवडत नाही, दोन्ही लोकांना आवडतं, म्हणून रेडिओ कोणीच ऐकत नाही. परंतु व्हॅक्यूम मधून रेडिओ काय होतो, रेडिओ वेव्ह ही जातात. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, which of the following wave does not travel in vacuum. व्हॅक्यूम मधून कोणते वेव्ह जात नाहीत हे आपल्याला शोधायचं आहे. हे जातो, हा जातो. लाईट पण जाते, सन रे लाईटच आहे ना, वरून येते, मध्यंतरी पोकळी आहे असं आपण म्हणतो. आपण पाहिलं ते म्हणतो, ऐकतो आहे की वाचतो, म्हणून आपल्याला माहिती आहे मध्ये पोकळी आहे, म्हणून तिथून लाईट येते. म्हणजे कुठून येते, पोकळीतून लाईट पण येते. त्यानंतर एक्सरे सुद्धा काय माहिती आहे का, त्याला कशाची गरज नाही, व्हॅक्यूम मधून तो पास होतो. एक्सरे पण काय होतो, व्हॅक्यूम मधून पास होतो.
बॉडीचा एक्सरे काढला, तुमच्या बॉडीमध्ये काय काय कोणता अवयव खराब झाला हे हाडं चेक केले जातात, पूर्णपणे स्केलेटनचं चित्र काढलं जातं, ते दाखवलं जातं कोणतं काय कुठं काय झालं असेल तर काळा धब्बा लागतो नाही का, हे खराब झालेलं आहे. एक्सरे हे काय काम करतो, तो व्याख्येमधून पण काय होतं, पास होतो. तर कोणता रे पास होत नाही रे, सायस्मिक वेव्ह हे मात्र काय होत नाही, व्याख्येमधून पास होत नाहीत. म्हणून तुमचा कोणता आन्सर बरोबर आहे परिणाम, ए आन्सर बरोबर आहे. आता इथं दोन प्रकारचे वेव्ह आहेत, ते दोन प्रकारचे वेव्ह तुम्हाला मी सांगतो कोणते कोणते, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह. त्या दोघांच्या डेफिनेशन सांगतो म्हणजे तुम्हाला हे दोन्ही पण लक्षात येऊन जाईल. हे बघा रे, हे असं आहे पहा, ट्रान्सव्हर्स वेव्ह कशाला म्हणायचं आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह कशाला म्हणायचं. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह. पहिले प्रथम ट्रान्सव्हर्स वेव्ह पहा. डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह इज परपेंडिक्युलर टू, बघा लक्षात घ्या डायरेक्ट, लक्षात घ्या, व्हायब्रेशन्स ऑफ अ पार्टिकल मीडियम इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड एज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. हे पहा, समजत नसेल तर हे बघा, एक परिणाम हे काय बघा, हे वेव्ह चालला असा, असं चाललेला रे, असा वेव्ह चालला नाही का, असा वेव्ह चालला, हे असतं, हे व्हायब्रेशन असतं, व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल मीडियम. व्हॉट इज दिस, दिस इज द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल मीडियम. लक्षात घ्या परिणाम काय म्हणतो मी, व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल मीडियम आहे. लक्षात घ्या की व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल, आणि हे काय रे, हे आहे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाइट आहे, डायरेक्शन ऑफ, बघा व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल मीडियम आहे, ते काय ते व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल मीडियम आहे. म्हणजे असं काय होते, व्हायब्रेशन्स ऑफ द, आता हे इथं काय लागलं, हे इथपर्यंत चाललं तर व्हायब्रेशन्स ऑफ द काय होतं, पार्टिकल मीडियम होतं. व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल मीडियम कसं असेल, परपेंडिक्युलर असेल. परपेंडिक्युलर अर्थ काय आहे, लंब असेल. कुणाला लंब असेल, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह, ज्या दिशेने वेव्ह चालला त्या दिशेला यांचं व्हायब्रेशन कसं असतं, परपेंडिक्युलर असतं. मग असं होत असेल तर तो वेव्ह कोणता असतो, ट्रान्सव्हर्स असतो. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ पार्टिकल मीडियम इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह, then that wave is called as the transverse wave. सर्वांना समजलं तुम्हाला, ट्रान्सव्हर्स वेव्ह कोणाला म्हणायचं बरं सर्वांना. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय असतं बोललो, क्रेस्ट आणि टफ असतं. काय असतं, क्रेस्ट, क्रेस्ट म्हणजे हे जे टेकडी आहे ना, टेकडी, त्याला आपण काय म्हणतो, क्रेस्ट म्हणतो. हा जो लोन आहे ना, लोन, त्याला आपण टफ म्हणतो. काय म्हणतो, टफ, TROUGS. टफ म्हणजे तो खाच, दरी, दरी, टफ 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 म्हणजे काय, दरी. आणि टेकडी, टेकडी म्हणजे काय, टफ. हे क्रेस्ट, क्रेस्ट म्हणजे टेकडी आणि दरी. जिथं टेकडी आणि दरी आहे अशा कुठं असतात हे टेकडी आणि दरी, कुठं असतात हे ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये असतात. सर्व समजलं. जे उंच भाग असतो त्याला आपण क्रेस्ट म्हणतो, जे लोन असतो किंवा खुळगट भाग असतो त्याला आपण टफ म्हणतो. आणि असे क्रेस्ट आणि टफ कशामध्ये असतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये असतात. सर्वांना समजलं ट्रान्सव्हर्स वेव्ह काय असते, व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल मीडियम आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. सच वेव्ह इज कॉल्ड एज ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये क्रेस्ट
लॉंगिट्युडिनल वेव्ह. कोणते वेव्ह आहे का? लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे का? मग ते कसे असतात? ते असे असतात. हे असे ते कसे असतात? हे असे असतात. तर vibration of particle medium are parallel to the direction of propagation of wave. हे vibrations of the particle medium आहे. कोणते म्हणजे का? हे vibrations of the particle medium are parallel to the direction of propagation of wave ला. आता लक्षात घ्या, परिणाम हे काय रे? मी तुम्हाला काय करतो इथं, समजा आता हा काय रे? हा आहे काय माहिती का? हा compression, rarefaction, compression आणि हे rarefaction, compression, हे compression आहे. compression, rarefaction, compression, असे दोन असतात. जसं क्रेस्टल असतात ट्रान्सव्हर्स मध्ये, तसं लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये कोण असतात? आणखी दोन असतात. एक असतो कॉम्प्रेशन आणि एक असतो रेरफॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे असं पूर्ण आपण स्प्रिंग घेतलं आहे, स्प्रिंग दाबावं, काय होतं? कॉम्प्रेशन झालं, स्प्रिंग घोडावर काय होतं? रेरफॅक्शन. कॉम्प्रेशन, रेरफॅक्शन असे दोघं असतात. कशामध्ये असतात असे? हे लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये असतात. आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये काय असतं? vibrations of the particle medium are parallel. कसे असतात ते? parallel to the direction of propagation of wave. तसं हे जशी दिशेत आली पुढे ह्याला हे कसे तरी पॅरलेल कसे परपेंडिक्युलर आहे. तसं हे इकडं वेव्ह चाललाय, मग त्याच वेव्हला कसे असतात? व्हायब्रेशन कसे असतात? पॅरलल असतात. ते कसे असतात? ते पॅरलल म्हणजे असे असतात. ते हे व्हायब्रेशन शब्द पार्टिकल म्हणजे इकडं लाईट, इकडे चालला वेव्ह, मग त्यांचं पार्टिकल व्हायब्रेशन असतं. ते कसं असतं? ते याच कसं त्याला पॅरलल असतं. व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल मीडियम आर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज अ लॉंगिट्युडिनल वेव्ह. लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन आणि रेरफॅक्शन असतात. कॉम्प्रेशन म्हणजे सर्व वेव्ह हे सर्व पार्टी एकत्र येणे, त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. रेरफॅक्शन म्हणजे अलग अलग होणे पार्टिकल. हे काय? कॉम्प्रेशन, रेरफॅक्शन, ह्याला आपण कॉम्प्रेशन म्हणू, ह्याला आपण काय म्हणू? रेरफॅक्शन. कॉम्प्रेशन हे रेरफॅक्शन असं असतं. ते सर्वांना समजले? यासाठी तुम्हाला कळलं की तर ह्या दोन डेफिनेशन समजले असतील तर तुम्हाला आता इथे हे दोन्ही प्रश्न तुम्हाला सांगता येतील. ते कसे बघा, त्याचे उत्तर तुम्ही सांगू शकाल. आता बघा कसं आहे, इथं पहा, इथं ट्रान्सव्हर्स वेव्ह पार्टिकल ऑफ द मीडियम कसे असतात रे? व्हायब्रेट. कसं होतं? व्हायब्रेट इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. म्हणून व्हायब्रेट इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. है की नाही? कोणतं बरोबर आहे मग? कोणतं बरोबर आहे? हे बरोबर आहे ना? हेच बरोबर आहे की ये उत्तर बरोबर. डेफिनेशन आली पाहिजे. कोणती? ट्रान्सव्हर्स वेव्हज. पुढे काय? व्हायब्रेट इन डायरेक्शन पॅरलल टू द. हे पॅरलल कोणाचे? पॅरलल कोणाचे? लॉंगिट्युडिनल. समजलं कोणाचे? हां, मूव इन सर्कल चुकीचं आहे, मूव इन इलिप्स चुकीचं आहे, म्हणून बाकी सर्व चुकीचे आहेत नाही का? बाकी सर्व चुकीचे, हे बरोबर आहे नाही का? नाही. पुढे बघा, तिथं काय रे? ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्सिस्ट ऑफ. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय असतं रे? काय असतं? क्रेस्ट आणि टफ असतं. काय असतं? क्रेस्ट. ओनली क्रेस्ट, ओनली टफ, बोथ क्रेस्ट अँड टफ दोन्ही असतात. क्रेस्ट पण असतो आणि टफ पण असतो. रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन. रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन हे कुठं असतात? लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये असतात. समजलं का? हो. चला ठरवा. Sound wave in air cannot be chloride
टेम्परेचर डिपेंडेंट अशा प्रकारे तुमचे हे काहीतरी प्रश्न आहेत. अल्ट्रासॉनिक वेव्स बघा इथं काय तुमचा पुढचा इश्यू आहे पहिलं बघा. अल्ट्रासॉनिक वेव्स प्रोड्यूस्ड बाय अ व्हायब्रेटिंग क्वार्ट्ज क्रिस्टल. व्हायब्रेटिंग क्वार्ट्ज क्रिस्टल quartz crystal are only vibrating quartz crystal है का are only longitudinal, only transverse, both longitudinal and transverse. Again, neither longitudinal nor transverse. Ultrasonic wave हे कोणते आहे? Again, ultrasonic wave produced by the vibrating quartz crystal. तर वेव्हचे प्रकार आहेत. इकडे अल्ट्रासॉनिक वेव्ह कसे आहेत? अल्ट्रासॉनिक वेव्हज इकडे कसं आहे अल्ट्राव्हायोलेट अल्ट्रासॉनिक हे जे वेव्हज आहेत ते कसे वेव्हज आहेत इकडे. तर त्या वेव्हमध्ये एक लॉंगिट्युडनल वेव्ह आहे का ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे हे तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. तर इथं बघा पहिलं ओनली लॉंगिट्युडनल वेव्ह हे कशामध्ये असतात रे? साऊंड वेव्ह मध्ये असतात. कशामध्ये असतात ते? साऊंड वेव्ह असतात. ओनली ट्रान्सव्हर्स वेव्ह कशामध्ये असतात? लाईट वेव्ह मध्ये असतात. बोथ लॉंगिट्युडनल अँड ट्रान्सव्हर्स हे कशामध्ये असतात रे? अल्ट्रासॉनिक वेव्ह मध्ये असतात. नाहीतर लॉंगिट्युडनल नॉर तर हे असतात कोणते असतात हे? बोथ आंसर आहे. Both longitudinal and transverse ultrasonic wave. साऊंड पण येतो आणि प्रकाश पण येतो अल्ट्रासॉनिक वेव्स मध्ये. आणि म्हणून आपण आपला आन्सर खरं कोणता आहे? सी आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न असा आहे साऊंड वेव्ह ट्रॅव्हल फास्टर इन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे साऊंड वेव्ह म्हणजे आता पूर्वीच्या काळामध्ये काय असायचे रे? फोन असायचे. फोन नाही आपलं टेलिफोन असायचे. टेलिफोन असायचे ऐका. टेलिफोन हे कशाच्या माध्यमातून जायचं रे? घन माध्यमातून जायचं. वायरच्या माध्यमातून लाईन साऊंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं. ते पण क्लिअर जायचं. क्लिअर जसं आता आपल्याकडे मोबाईल मध्ये पाहतो परंतु आपल्याला रेंजची प्रश्न येतो. रेंज म्हणजे कोणतं? तो टावर पासून आपला मोबाईल जेवढे टावर जास्त तेवढा रेंज जास्त. ज्या सिटीमध्ये टावर जास्त असतील तिथं रेंज जास्त येते. प्रत्येक कंपन्या काय असतो की त्यांचे टावर वाढवण्याचे त्यांचं चालू आहे. टावर वाढवणे म्हणजे काय वाढवणे? त्यांचा रेंज वाढवणे. काय म्हणतात ना जिओला रेंज नाही, व्हीआयला रेंज नाही, एअरटेलला रेंज नाही. रेंज नाही म्हणजे काय नाही तर तो टावर आणि तो मोबाईल हे दोघांच्या मध्ये कनेक्शन होत नाही. आता पण होतं ना आपण जर मोबाईल अंडरग्राउंड मध्ये कुठेतरी गेला असेल कुठेतरी आतमध्ये गेला असेल तेव्हा काही कंपन्यांचा तिथं रेंज नसतो असं होतं. पण असं पूर्वीच्या काळामध्ये आता सुद्धा आहे. टेलिफोन तसं होत नाही. तिथं वायरच असतं सर्व कुठे पण घेऊन जावं आहे तिथं पण त्याचं काय होतं स्पष्ट ऐकायला येतं. काही अटकाटकी होत नाही, काहीच होत नाही. काही आवाज अटकत नाही, काहीच नाही. याचा अर्थ काय झाला? डेन्सर मीडियम मधून साऊंडचा आवाज कसा आहे? सर्वात जास्त आहे. डेन्सर मीडियम कोणत्या माध्यमातून? सॉलिड्स मधून. डेन्सर मीडियम साऊंड वेव्स साऊंड वेव्ह ट्रॅव्हल फास्टर इन कशामधून रे? सॉलिड्स मधून जास्त फास्ट आवाज कोणता आहे? साऊंडचा आहे. लिक्विड पेक्षा गॅसेस पेक्षा आणि व्हॅक्यूम पेक्षा सुद्धा साऊंड वेव्ह साऊंड सॉलिड्स मधून घन माध्यमातून जास्त
काय होत नाही, पोलरायझेशन परत होत नाही. लॉंगिट्युडिनल साऊंड वेव्ह इन इयर कॅन नॉट बी प्रोड्यूस. साऊंड वेव्ह म्हणजे सांगायचं तर लॉंगिट्युडिनल असतात आणि लॉंगिट्युडिनल वेव्हचं काय होत नाही, पोलरायझेशन होत नाही. दे आर लॉंगिट्युडिनल. दे आर लॉंगिट्युडिनल. ओके, म्हणून त्याचं काय होत नाही, पोलरायझेशन होत नाही. पोलरायझेशन म्हणजे काय, आता हे ना प्रत्येक शब्द पुढे येणार आहे तुम्हाला. पोलरायझेशन म्हणजे काय, इंटरफरन्स म्हणजे काय, डिफ्रॅक्शन म्हणजे काय, रॉमन इफेक्ट म्हणजे काय, कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय,